जिजाईच्या नंदना स्वराज्याच्या युग पुरुषान जिजाईच्या नंदना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना माती सम हे जीवन आमुचे तुम्हीच हो फुलविले तुम्हीच हो फुलविले भगवा झेंडा हाती देऊनी नवसंजीवन आम्हा दिले नवसंजीवन आम्हा दिले जगण्याला मग अर्थ आला जगण्याला मग अर्थ आला आली नवी चेतना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना द्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना स्वराज्य हिमालयाच्या स्वातंत्र्याचा मूळ पाया ठरलेलं स्वराज्य जे प्रत्येक भारतीयाला आपलं माझं वाटेल असं राज्य स्वराज्य जे शून्यातून निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या असीम त्यागातून आणि शिवरायांच्या अतुल्य नेतृत्वातून निर्माण झालेल्या या स्वराज्याचे संकल्पक होते श्री शहाजी राजे शहाजी राजांचं मार्गदर्शन राजमाता जिजाऊंची शिकवण आणि भक्ती शक्तीच्या प्रेरणा या त्रिवेणी संगमातून स्वराज्य निर्माण झालं त्याची साक्ष शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेले गड दुर्ग किल्ले आजही देत आहेत या गड किल्ल्यांनी शत्रूंच्या तोफ गोळ्यांप्रमाणेच वारा पावसाच्या तुफानी माऱ्याला जिरवून स्वराज्याचं रक्षण केलं त्या गड किल्ल्यांनी अनुभवलेल्या लढायांचा थरार मंतरलेले स्वराज्य निर्मितीच्या विजयाचे वारे दुःखद प्रसंग या साऱ्याला स्वराज्य राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्तानं जिवंत करणारी ही शाहिरी मानवंदना माती पावन झाली पवित्र शिवचरणान हो पवित्र शिवचरणान जिथली माती पावन झाली पवित्र शिवचरणान हो पवित्र शिवचरणान जिथे जन्मला सूर्य जगाचा किल्ला शिवनेरी किल्ला शिवनेरी अमर जाहली अंगाई अन पाळण्याची दोरी अमर जाहली अंगाई अन पाळण्याची दोरी अमर जाहली अंगाई अन पाळण्याची दोरी
हलवा ग सयानो सांगा हो कुणाला सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला जिजाऊची शिकवण आणि शिवाईचा मान जिजाऊची शिकवण आणि शिवाईचा मान शाहीर गातो खड्या वागी गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं शाहीर गातो खड्या वाजी गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं शाहीर गातो खड्या वाजी गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं. लोकहो, शेकडो वर्षांनी एखादा युगपुरुष पृथ्वीवर जन्म घेतो. अधर्म पायदळी तुडवीन आणि धर्माला गगनी चढवीन या दुर्दम्य निश्चयानं मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो. हे जगातील एक अद्भुत, रोमांचकारी आणि एकमेव उदाहरण आहे. या इतिहासाचा प्रारंभ असा झाला शिवनेरी किल्ल्यावर. इतिहासात शिवरायांसाठी अक्षरे सोनेरी शिवनेरी. शिवबाचे वयावगे 16 केले 12 मावळे गोळा. फौज पोचली रायरेश्वराला स्वराज्याची शपथ घेण्याला जी जी शपथ घेण्याला जी 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 जी. वंदन शिवबाच्या रुद्रभक्तीला रक्ताभिषेक महादेवाला शंभो शिवशंकर हर हर महादेव. वंदन शिवबाच्या रुद्रभक्तीला रक्ताभिषेक महादेवाला गोंदला नवा इतिहास कैलासाला शिवशाहीच्या उदयाला जी जी हो उदयाला जी 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 जी. सवंगडीला जिद्दपणाला स्वराज्य हाक पोचे खिंडी खोऱ्याला. आणि काय चमत्कार झाला. अवसान आले वेला उघडून टाकू जुलमाला मावळा घोषणा देतो करा अन फुटले भाले गवताला अन फुटले भाले गवताला. स्वराज्याचं येऊल रोपट वाढे जोमान वाढे जोमान अन शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं. ज्या वयात लहान मुलं खेळ खेळण्यात मग्न असतात त्या वयात बाल शिवाजींनी वाहिली शपथ रायरेश्वर मंदिरी आणि स्थापीन स्वराज्य ही दुमदुमली रणभेरी. राष्ट्राभिमान जागवण्यासाठी शक्तीबरोबरच भक्तीचीही आवश्यकता असते याची साक्षच स्वराज्याची शपथ देते. त्याचं फळ शिवरायांना त्वरित मिळालं. स्वराज्य तोरण सहज बांधले प्रचंड गणवेशी नव्या युगाची नाते घुमली महाराष्ट्र देशी. स्वराज्य तोरण सहज बांधले प्रचंड गणवेशी नव्या युगाची नाते घुमली महाराष्ट्र देशी. कोरीवकातील असा तोरणा मानाचे पान तिथे फडकला भगवा झेंडा मावळ्यांची शान. तिथे फडकला भगवा झेंडा मावळ्यांची शान. स्वराज्याचा रचला पाया पहिल्या विजयानं स्वराज्याचा रचला पाया पहिल्या विजयानं. शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं.
तोरणा जिंकला, अभिमानाची नवी प्रेरणा मिळाली, नवे राज्य आले आणि स्वराज्याचा विचार चौफेर पसरला. त्याचा कारभार सांभाळण्यासाठी शिवरायांनी स्थापन केली पहिली राजधानी. पहिली राजधानी किल्ले राजगड. स्वराज्याच्या विस्ताराचा असे आधारवड. बुलंद बळकट दुर्ग राज हा वदतो शिव पुराणजी. वदतो शिव पुराणजी. त्याग भूमी ही नररत्नांची परम मंगल खाणजी. परम मंगल खाणजी. बाले किल्ला 3 माचा घेर 12 कोसजी. घेर 12 कोसजी. चिलखती दणकट तटबंदी ही स्वराज्य साक्षीदारजी. स्वराज्य साक्षीदारजी. सईबाईची इथे समाधी गडपाय त्यालाजी. गडपाय त्यालाजी. अंकुर सारे इथेच फुटले स्वराज्य बीजालाजी. स्वराज्य बीजालाजी. या मातीतून या दगडातून घडला हिंदुस्थान. शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं. हो गड किल्ल्याचं गाणं. हो गड किल्ल्याचं गाणं. हो. मुरुंब देवाच्या डोंगरावरचा हा दुर्गम किल्ला 24 वर्ष स्वराज्याची राजधानी होता. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत तो अधिक भक्कम आणि सर्वात जास्त उंचावर होता. एखादी नदी किंवा डोंगर ओलांडल्याशिवाय या किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नसे. हे राजगडाचं बलस्थान होतं. असाच आणखी एक महत्वपूर्ण किल्ला म्हणजे लोहगड. तो कसा? पोलादाहून कठीण लोहगड. पोलादाहून कठीण लोहगड. तिजोरीचा हा रक्षक दणकट. तिजोरीचा हा रक्षक दणकट. इथे ठेवला जमुनी सारा सुरतेचा हो खजिना न्यारा. काळा पत्थर एक मुशीचा. काळा पत्थर एक मुशीचा. मोठा कणखर सरहद्दीचा. मोठा कणखर सरहद्दीचा. तुकोबांच्या पायिकांचा भक्ती शक्ती संगमाचा. तुकोबांच्या पायिकांचा भक्ती शक्ती संगमाचा. स्वराज्याचं धनरक्षण करण्या जागे कणाकणानं. शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं. शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं. शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं. लोक हो, आपली बहुगुणी महाराष्ट्र भूमी जशी शूरवीरांची आहे तशीच ती संत सुधारकांचीही आहे. या दोन्ही पंथात त्याग आणि निष्ठा ही सारखीच अफाट. त्याचीच परीक्षा घेणारा हा प्रसंग पहा. शिवाजी राजे पन्हाळ गडावर अडकून पडले होते. सिद्दी जोहरच्या सैन्याचा वेढा तुटत नव्हता, सुटत नव्हता. त्यात पावसाळा तोंडावर आला होता. गडावरील अन्नधान्याचा साठा संपत आला होता. शिवरायांसह सर्व सैन्याची पुरती कोंडी झाली होती. शिवरायांच्या वेशात मावळा शिवा काशीद निघाला. शिवा काशीद यांनी सिद्धीला बोलण्यात गुंतवून ठेवलं. या बोलणीनं पन्हाळ गडाचा वेढा ढिला पडला. ही संधी शिवरायांनी साधली आणि ते वेढा फोडून विशाळगडाकडे निघाले. झालेली फसगत सिद्धीच्या लक्षात येताच त्यानं शिवा काशीद यांना ठार केलं. चिडलेल्या सिद्धीनं सैन्यासह शिवरायांचा पाठलाग सुरू केला. जीवावरचा धोका जवळ येऊ लागला. तो रोखणं जरुरीचं होतं. वाटेत घोडखिंड लागली. या खिंडीत सिद्दी जोहरच्या सैन्यास अडवण्याचं ठरलं. ती जबाबदारी शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांनी सरदार बांदल यांच्या सैन्याला घेऊन स्वीकारली. शिवाजी राजे विशाळगडावर पोहोचल्याचा तोफेचा आवाज देणार तोवर खिंड लढवायची होती.
ठरलं तसं घडलं. पण जिथे जागली स्वामी निष्ठा कोल्हापुरी पन्हाळा, कोल्हापुरी पन्हाळा, रोम रोम हा पुलकित झाला लढे इथं मावळा, लढे इथे मावळा, समरप्रतापी इथे जाहली घोडखिंड पावने, प्राण सुटले परीन हटले माझे प्रभूचे झाले. महाराष्ट्राच्या भव्य पठारी नृत्यसये अवसान, शाहीर गातो खड्या आवाजी गडकिल्ल्याचे गाण हो, गडकिल्ल्याचे गाण हो, गडकिल्ल्याचे गाण. बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानानं घोडखिंडीची ओळख पावनखिंड अशी झाली. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. पुढे हाच गड शिवरायांच्या सुनबाई महाराणी तारा राणी यांनी मोठा पराक्रम करून गाजवला. विशाळगडाची कथा गळी, विशाळगडाची कथा गळी, इथे जोडले सारे ताराऊंच्या पराक्रमाचे इथे वाहिले वारे. इथे वाहिले वारे, पाणी गेले दिल्ली शाचे, अहो पाणी गेले दिल्ली शाचे, स्वराज्याचं हे ठाण अभिमानाचा वाहे वारसा नसा नसातून, वाहे नसा नसातून, वाहे नसा नसातून. आसमंतीही इथे भरले शिवशाहीचे प्राण, आसमंतीही इथे भरले शिवशाहीचे प्राण. शाहीर गातो खड्या आवाजी गडकिल्ल्याचं गाण हो, गडकिल्ल्याचं गाण हो, गडकिल्ल्याचं गाण. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मोहिमा आखून सरदारांनाच लढायांवर पाठवत नसत. कित्येकदा ते स्वतः युद्धभूमीवर अग्रभागी राहून लढत. अशीच एक संस्मरणीय लढाई उंबरखिंडीची आहे. रायबागन व कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्यात थडकलं. तिथून ते लोहगडच्या बाजूनं उंबरखिंडी पर्यंत पोहोचलं. हे मुघल सैन्य नळी सारख्या एका खळईतून डोंगर उतरत उतरत उंबरखिंडीत येताच तिथल्या घनदाट अरण्यात दबा धरून बसलेल्या शिवाजी महाराजांच्या सैन्यानं मुघलांवर बाण व तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आणि थोड्याच अवधीत 1000 मावळ्यांच्या बळावर शिवरायांनी 30,000 मुघल सैन्याचा संपूर्ण पराभव केला. तो हा असा. उंबरखिंडीचा गनिमी कावा, युद्धनीतीच्या नवतंत्राचा उंबरखिंडीचा गनिमी कावा, युद्धनीतीच्या नवतंत्राचा शक्तीपेक्षा युक्ती मोठी, शक्तीपेक्षा युक्ती मोठी, घोष झाला शिवमंत्राचा. घोष झाला शिवमंत्राचा. युद्धवीर वेशातच राजा, प्राणपणे लढे मावळा. समतेचा हा धडा आगळा, समतेचा हा धडा आगळा, सर्व मावळा राजा झाला.
शक्तीपेक्षा युक्ती मोठी हा धडा घोटवणारे आणखी प्रसंग पहा. त्यातही शिवराय प्रत्यक्ष आहेत. जिथे छाटली लाल महाली शाहिस्त्याची बोटे, खोड जिरवली आयुष्याची काम असे हे मोठे. हो काम असे हे मोठे. घाट दावला कात्रज करता चतुराईने जाण, हा चतुराईने जाण. शक्ती युक्तीचे घडले हे दर्शन गनिमिकावा महान. शक्ती युक्तीचे घडले दर्शन गनिमिकावा महान. शक्ती युक्तीचे घडले दर्शन गनिमिकावा महान. पुण्याच्या लाल महालात जशी शाहिस्ते खानाची फजिती झाली, तशीच वेळ लाल किल्ल्यात औरंगजेबावर आली. आग्र्याच्या लाल किल्ल्यामधील दिवाने आम दरबारात औरंगजेबानं महाराजांचा अपमान केला व त्यांना बाल संभाजी राजांसह नजर कैदेत ठेवलं. या किल्ल्यात परिंदा भी पर मार नहीं सकता अशी परिस्थिती होती. तरीही हे सुरक्षा कवच शिवाजी महाराजांनी युक्तीनं भेदून औरंगजेबाची मस्ती उतरवली. अटकेत अडकला शेर, अवतरे नवा अवतार. गिळे मान अपमान दिल्लीच्या लाल किल्ल्यात. हो एक युगत काढली न्यारी शिवरायांचा कारभार भारी. एक युगत काढली न्यारी शिवरायांचा कारभार भारी. 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 हो शिवरायांनी सुटण्या सोंग वठविले. बरे झाले. अहो मग काय, पोट दुखीनं शरीर पार बिघडले. बिघडले. दिसा माझी दुखणे वाढू लागले. हो आजारावर औषध उपचार सुरू झाले. अहो पण पुढे काय झाले ते सांगा. अहो सांगतो की, दव्याबरोबरच दुवाही हवा हे स्वप्न पसरविले आणि त्यानुसार मिठाईचे पेटारे रोज गोरगरिबांना पाठविले जाऊ लागले. आता पुढचं सांगा की. अहो सांगतो की, फौलाद खानाने मिठाईचे पेटारे तपासले. हो हो पेटाऱ्यात मिठाईच असते हे खानास पटविले. हो हो परिणामी पेटाऱ्यांची तपासणी होईनाशी झाली आणि एके दिवशी पेटाऱ्यातून काय झालं. निसटले निसटले शिवाजी राजे निसटले. निसटले निसटले संभाजी राजे निसटले. हो ही वार्ता औरंगजेबाला उशिरा समजली. कारण शिवबाच्या जागी ही रोजी झोपला रणगाजी लावून प्राणबाजी. मदर मेहतरने पायचे पिले स्वराज्यासाठी हाल सोसले. जी 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 तुरी देऊनी हातावरती राजा घेई भरारी. एकच लक्ष स्वराज्याचे ठेवी आपुल्या उरी. हे रामदाजी, हे रामदाजी, हे जी, हे जी, हे जी, हे जी. अपमानाने इथे गळाले औरंग्याचे त्राण. अपमानाने इथे गळाले औरंग्याचे त्राण. शाहीर गातो खड्या आवाजी गडकिल्ल्याचं गाणं. हो गडकिल्ल्याचं गाणं. हो गडकिल्ल्याचं गाणं. शिवराय अष्टावधानी होते. भविष्यात सागरी मार्गाने होणारा धोका त्यांनी ओळखला होता. दरम्यान कोकण किनाऱ्याजवळचा आदिलशहाच्या ताब्यात असलेला घेरिया हा किल्ला शिवरायांच्या मावळ्यांनी जिंकला. त्यावेळी विजय संवत्सर सुरू होतं, म्हणून शिवाजी राजांनी घेरियाचं नामांतर केलं विजयदुर्ग. या किल्ल्याची तटबंदी ओहोटीच्या वेळीही दिसणार नाही अशी समुद्रात आहे. तिथे शिवरायांनी काय केलं? शिवाजी महाराज विजय. मूळ घेरिया विजयदुर्ग तो नाविकाच तळ. सागरातला राजा हा तर स्वराज्याचं बळ.
27 हो सरकिलाच ठाण लाटा सोबत वारा गातो शिवाचे गाणे बोल बोल शिवाजी महाराज की जय शेती इंग्रज पोर्तुगांच्या संकटाचे भान शिसवोतुनी भीती बांधल्या राजा शिवाने बोल बोल शिवाजी महाराज की जय महाराजे वाढे वैभव भविष्याची दान शक करता शिवराय आमुचा काळाहुनी महान बोल बोल शिवाजी महाराज की जय जलात शोभे सिंधुदुर्ग तो आरमारी लेन अभेद कातळ खडकावरती शुभाच देन हे अभेद कातळ खडकावरती शिवबाच देन हो शिवबाच देन विशाल मजबूत किल्ला याचा सागरात डंका अर शिवरायाने नाव ठेवल दुर्गा शिवलंका बोल बोल शिवाजी महाराज की जय 90 वाजे किल्ल्यावरती मंदिर शिवाचे विरासनात तेथे मूर्ती ठिकाण ऊर्जेचे बोल बोल शिवाजी महाराज की जय चरणकरांचे ठसे मंदिरी सागराची शान शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्यांचं गान ओ गड किल्ल्यांचं गान हा गड किल्ल्यांचं गान बोल बोल शिवाजी महाराज की जय विजयदुर्ग नंतर 10च वर्षात शिवरायांनी मालवण जवळ सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. या 2 किल्ल्यांच्या बळावर शिवरायांनी दर्यावरही आपला दरारा निर्माण करून सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणांना चाप लावला. याच्या उलट प्रसंग पुरंदरला घडला. तिथे काय घडलं? चहूबाजूंनी शत्रूनं कोंडी केली असता यमालाही नाही भिणार रणांगणात उभा राहणार या निश्चयानं मुरारबाजी पुरंदरचा किल्ला लढवत राहिले. पण अखेर जिथे जन्मला छावा आमचा लढला मुरारबाजी पुरंदराची महती मोठी वीर लावती बाजी सदा विजयी मिर्झाला फौज वैऱ्यांची घेऊन खाव घालण्या पुन्हा एकदा पाऊल माग घेणं जी खाव घालण्या पुन्हा एकदा पाऊल माग घेणं जी खाव घालण्या पुन्हा एकदा पाऊल माग घेणं जी. पुरंदरच्या तहात शिवाजी राजांनी मुघलांना 23 किल्ले परत केले होते. चोराचा घाव घालायचा असेल तर 1 पाऊल मागे जावंच लागतं हे जाणून महाराजांनी हा तह केला होता. मात्र परिस्थिती अनुकूल होताच महाराजांनी हे 23 किल्ले तर परत मिळवलेच, परंतु त्याच बरोबर इतर किल्ले आणि प्रांत जिंकून स्वराज्याच्या सीमा विस्तारित केल्या. प्रसंगी 1 पाऊल मागे घेईन पण ध्येयापासून हटणार नाही असे हटयोगी शिवाजी राजे होते. जसे राजे तसे त्यांचे जीवाभावाचे सहकारी होते. म्हणूनच शिवरायांच्या मुखातून अमर शब्द निघाले. गड आला पण सिंह गेला. लगीनाधी कोंढाण्याचे गर्जे सिंवताना अरे इतिहासाने नाही पाहिला वीर असा हा पुन्हा वीर असा हा पुन्हा वीर असा हा पुन्हा जिंकू किंवा मरूपणाने देती मावळे लढा देती मावळे लढा राजा रामाची इथे समाधी सवेतानाची कडा सवेतानाची कडा हो सवेतानाची कडा इथे धुंदला वीरतानाजी हाती बांधून शेला हाती बांधून शेला कोंढाण्याचा गड आला पण सिंह आमचा गेला सिंह आमचा गेला हो सिंह आमचा गेला सिंहगडाच्या बुरुजांची ही उन्नत झाली मान सिंहगडाच्या बुरुजांची ही उन्नत झाली मान शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं हो गड किल्ल्याचं गाणं
तानाजी गेले, 2 बाजी गेले. स्वराज्याच्या निर्माणाच्या कामी अजून किती जीवाभावाची माणसं द्यायची या विचारानं शिवाजी राजे अस्वस्थ होत. जालनाच्या लढाईनंतर शिवाजी महाराज परतत असताना अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील पट्टागड इथे आले. या किल्ल्याभोवतालचा निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण पाहून त्यांनी तिथे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मुक्काम केला. या ठिकाणी महाराजांनी विश्राम केल्यानं पट्टा किल्ल्याचं नामांतर विश्रामगड असं झालं. जिथे राहिला राजा शिवबा विश्रामगड तो धन्य जाहला. जय 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 शिवराय, जय 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 शिवराय. जिथे राहिला राजा शिवबा विश्रामगड तो धन्य जाहला. महिनाभरचा मिळे विसावा थकलेल्या त्याचा मनाला, थकलेल्या त्याचा मनाला, थकलेल्या त्याचा मनाला. आज उद्याचे वेध घेतले मोहिमांचे गणित आखले. पुन्हा उठून तुटून पडण्या पुन्हा उठून तुटून पडण्या ओतून या प्राण. पुन्हा उठून तुटून पडण्या ओतून या प्राण. शाहीर गातो खऱ्या आवाजी गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं. पुन्हा उठुनी प्राण ओतुनी तुटुनी पडण्या म्हणजे काय त्याचा अनुभव घेण्यासाठी चला प्रतापगडाच्या पायथ्याशी. आदिलशहाच्या दरबारातून अफजल खान शिवरायांना संपविण्याचा विडा घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता. आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन शिवराय खानाच्या भेटीस निघाले. जीव पणाला लावणारी ही भेट होती. भेटीची मिठी मारण्यासाठी खान पुढे आला आणि सावळ्या रामान जिथे कोथळा वाघनख्याने खानाचा काढला, प्रतापगडाच्या पायथ्यासी इतिहास हा घडला. शिवाशिवाच्या पराक्रमाचे जगी पोचले लोण, विश्वामध्ये एकच राजा दिव्यत्वाचं देणं, दिव्यत्वाचं देणं. धन्य मावळे धन्य शिवाजी, धन्य मावळे धन्य शिवाजी, गाव किती गुणगान. धन्य मावळे धन्य शिवाजी, गाव किती गुणगान. शाहीर गातो खऱ्या आवाजी गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं. स्वराज्य स्थापना झाली, राज्यकारभार सुरू झाला. त्याचबरोबर स्वराज्याच्या वाढ विस्ताराचा विचार सुरू झाला आणि दक्षिण मोहीम फत्ते करण्या राजे शिवाजी निघाले. श्रीशैलमच्या शक्तीपीठी मुक्कामी राहिले. घाट बांधले, गोपूर केले, ज्योतिर्लिंगी ध्यान. अध्यात्मामध्ये उन्नत झाले, प्रखर आत्मज्ञान. राज्याचा विस्तार करून स्वराज्य सीमा वाढवणं हे आता महाराजांचं लक्ष्य होतं. त्यातीलच एक कामगिरी म्हणजे
जिंजीत याचे नाव दक्षिणेचे पाणी, जिंजीत याचे नाव दक्षिणेचे पाणी, जिथे वसवली मराठ्यांनी तिसरी राजधानी, जिथे वसवली मराठ्यांनी तिसरी राजधानी, जिथे वसवली मराठ्यांनी तिसरी राजधानी. शिवकीर्तीचे वैभव पुत्र पराक्रमानं, शिवकीर्तीचे वैभव पुत्र पराक्रमानं, झेंडा रोवला परमुलकी राजा रामानजी, झेंडा रोवला परमुलकी राजा रामानजी, झेंडा रोवला परमुलकी राजा रामानजी. तंजावर प्रांतातील जिंजी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी वेल्लोर या किल्ल्यावर लक्ष केंद्रित केलं. अभेद्य तटबंदी व चिवट किल्लेदार यामुळे हा किल्ला हातात येईना. तेव्हा महाराजांनी या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या 2 टेकड्यांवर साजरा व गोजरा हे गड बांधण्याचा व्यूह रचला. या 2 गडांवरून वेल्लोरवर हल्ला करून तो किल्ला ताब्यात घेतला. या विजयामुळे मराठा साम्राज्याच्या सीमा दक्षिणेकडील सागरापर्यंत विस्तारल्या. दक्षिण प्रांतीय अभेद्य वेल्लोर युक्तीने पाडला, साजरा गोजरा गड बांधून स्वराज्यास जोडला, साजरा गोजरा गड बांधून स्वराज्यास जोडला. स्वराज्य सीमा बृहत जागल्या तंजावर स्वारीनं, शाहीर गातो खड्या आवाजी गड किल्ल्याचं गाणं, हो गड किल्ल्याचं गाणं, हो गड किल्ल्याचं गाणं. गनिमी कावा हे शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं आगळं वेगळं तंत्र होतं. युद्धाचं नियोजन करणं, शत्रू गोटातील माहिती काढणं, शत्रू पक्षाची मानसिक स्थिती ओळखणं आणि पूर्ण तयारीनिशी हल्ला करणं ही महाराजांची विशेष युद्ध कौशल्य होती. शिवाजी महाराजांचं सैन्य हे मुघलांच्या सैन्यासारखं कायम स्वरूपी सैन्य नव्हतं. युद्धाचा प्रसंग आला तर मावळे म्हणजे शेतकरी, कलाकार, कुस्तीगीर, गावगाड्यातील इतर तरुण असत हेच सैनिक म्हणून मोहिमेवर जा. मर्दानी खेळात प्रवीण असणाऱ्या या अर्धवेळ विशेष सैन्याच्या बळावर महाराजांनी कितीतरी लढाया जिंकल्या. छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती सारखे खेळ, साठमाऱ्या, मर्दानी खेळ, कला यांना प्रोत्साहन देत. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच डोक्यावरचा लिंबू कापणारे हे मर्द मावळे गनिमांची डोकी क्षणार्धात उडवत. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया. शिवबाची झोप उडवी शत्रूंची झोप, शिवबाची झोप उडवी शत्रूंची झोप. कट्यारीची धार जीव घेणा वार, कट्यारीची धार जीव घेणा वार. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया. वाघनखांची शक्ती लढण्याची युक्ती, वाघनखांची शक्ती लढण्याची युक्ती. धार करी एक पट्टे करी, धार करी एक पट्टे करी. कुऱ्हाड आणि भाला गनिमावर घाला, विटा आणि बाण उडे शत्रूचे भान, विटा आणि बाण उडे शत्रूचे भान. मावळ्यांची गदा गनिम डरे सदा, मावळ्यांची गदा गनिम डरे सदा. बाजू बंद खाली वार जातो खाली, बाजू बंद खाली वार जातो खाली. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया. शिवबाची झोप उडवी शत्रूंची झोप, शिवबाची झोप उडवी शत्रूंची झोप. कट्यारीची धार जीव घेणा वार, कट्यारीची धार जीव घेणा वार. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया, जय 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 शिवराया, जय 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 शिवराया. शिवरायांनी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तसाच अतिदुर्गम स्थळी सुरक्षित असा रायगड बांधला. ही अतिशय अवघड कामगिरी सेवे ठाई तत्पर म्हणत हिरोजी इंदलकर यांनी पार पाडली. ती देखील मुदती आधीच. धन्य धन्य ते हिरोजी इंदलकर आणि धन्य धन्य ती स्वराज्याची राजधानी रायगड. सहस्र शीर्षा पुरुषा
सभूमिम् विश्वतो वृत्त्वा गन्तिष्ठत्य सापुरम् शम्भो जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार देवा आमचा रकाते देवा तुझा निघेते देवा तुझ्या चरणी मागो आमचं हे असू दे देवा ह्या तुझाते देवा लढू जो माते थंडाला ह्यो फाळी मागू मानलं रगात याचं मागणं राजन तुम्हाला जीवनच्या बाई बात होती तुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दन मावळा लढत होती राजल राजल जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार राजल राजल जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली निघत वार कातकार भाळाभरी आमशाही आदिलशाही यांना संपून आमचा राजा शिवछत्रपती झाला. इंग्रजनी जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है. आमचा राजा शिवछत्रपती झाला. बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. द्विजराज है. द्विजराज है. सावली गडकोट रावळी शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गडदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सुताचं रक्षतो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है.
मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी ऐका ऐका सात समुद्रानो जी ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली आई बादशाही पडे पायाशी जी छटाडावर नाचे शिवशाही जी बादशाही पडे पायाशी जी छटाडावर नाचे शिवशाही जी शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी गायुगाची पुण्याई गायुगाची पुण्याई ये उतरून भूमीवरी छाती ही आता शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सूर्य घेई शिवशंकराचं दर्शन रोज सूर्य घेई कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रजाई शिवाजी झाला या जगीचा तारणहार अरे राजा माझा लेक बिरुबाचा राया माझा अवतार खंडे रायाचा मंदी राजा माझा डोया मंदी राजा माझा जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा माझा धनी माझा राया बापावानी करी माया कडावर आज माझा राजा बसरा
शिवराय बैसता सिंहासनी शिवराय बैसता झाला जय जयकार छत्रपतींचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार छत्रपतींचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार आदर्शाचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार आदर्शाचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार कोटी कोटी कंठातून उसळे शिवघोष ललकार रायगडाच्या माथी घुमला स्वराज्य स्वर झंकार छत्रपतींचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार छत्रपतींचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार धन्य रायगड धन्य सिंहगड सर्वच गड धन्य धन्य रायगड धन्य सिंहगड सर्वच गड धन्य शिवपदमाती धरण्याचे अगाधजांचे पुण्य शिवपदमाती धरण्याचे अगाधजांचे पुण्य साज घालून हिमालयाला सह्याद्री झुंजतो साज घालून हिमालयाला सह्याद्री झुंजतो लौखनच्या या मातीमध्ये शत्रूला काढतो लौखनच्या या मातीमध्ये शत्रूला काढतो धन्य रायगड धन्य सिंहगड सर्वच गड धन्य 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 घरातली माय अन दारातली गाय अंगणातली तुळस अन मंदिराचा कळस कुळवाडीच्या शेतीचं अन समई मधल्या वातीचं रक्षण करण्यासाठी शाबूत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्ती शक्तीच्या विचार संगमातून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या कार्यात मोलाची साथ देणारे गड दुर्ग आणि किल्ले हे फक्त दगडाच्या भिंती नाहीत, तर ती राष्ट्राची महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवराय आणि मावळ्यांच्या पराक्रमाची ती जिवंत स्मारक आहे. या गड किल्ल्यांचं पावित्र्य अबाधित राहावं आणि स्फूर्तीची जाज्वल्य स्वाभिमानाची विजयाची मशाल अखंड धगधगत राहावी हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना. चला तर मग शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्षानिमित्तानं शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या ऐतिहासिक कार्याला वंदन करून निश्चय करूया. शिवस्पर्शाची पवित्र माती शिवस्पर्शाची पवित्र माती भाळिया पुल्या लावू शिवस्पर्शाची पवित्र माती भाळिया पुल्या लावू. गड किल्ल्यांचे रक्षण करण्यात चला मावळे हो गड किल्ल्यांचे रक्षण करण्यात चला मावळे हो गड किल्ल्यांचे रक्षण करण्यात चला मावळे हो. कधी न ढळो तटबंदी ही सार्थ अभिमानाची शपथ घेऊन करूया जपणूक पवित्र गड किल्ल्यांची. कधी न ढळो तटबंदी सार्थ अभिमानाची शपथ घेऊन करूया जपणूक पवित्र गड किल्ल्यांची. तिथे पेटल्या दिव्य मशाली शिवप्रभू तेजान गड किल्ल्यांना अर्पण करीतो शाहिरांचं हे गाणं. राष्ट्रभक्तीचा ठेवा आपल्या राष्ट्रभक्तीचा ठेवा आपल्या अंतरात साठवू